ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 39 आणि 40. श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः. ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति. अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति. नायं लोकोऽस्ति न परो न सुखम संशयात्मनः. शब्दार्थ. जितेंद्रिय, साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवितो आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तात्काळ भगवत प्रतिरूप परमशांतीला प्राप्त होतो. अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक, ना परलोक आणि ना सुख. भावार्थ. माणसं खूप प्रकारची असतात. सश्रद्ध, अश्रद्ध आणि अंधश्रद्ध. सश्रद्ध माणसामध्ये सुद्धा खूप प्रकार असतात. देव मानणारे, देव शोधणारे, उपासना करणारे. देव मानणाऱ्यात प्रकार असतात. तो आहे पण आपल्याला काय ते बघायचं हवं. तो आहे ना मग बघून घेईल. तो आहे ना मग करतोय काय, नेहमी चांगल्या माणसांनाच त्रास देतो. मागते मन एक काही दैव दुसरे घडविते, या गाण्यात तसं ईश्वरेच्छा हीच किंवा संचिताचा शाप हाच. तो वर आहे म्हणून सगळं नीट चाललंय. देवाची कृपा म्हणणारे पण मी मिळवलंय याची खात्री असणारे. जे आहे त्यात समाधानी असणारे. उपासनेतही प्रकार आहेत. भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन, वाचन, मनन, चिंतन, तीर्थाटन करणारे. किंवा दिसेल त्या देवाला हात जोडणारे. किंवा दिसेल त्या देवात आपले आराध्य शोधणारे. किंवा सगळीकडे देव आहे म्हणणारे. किंवा सगळे देव एकच म्हणणारे पण माझा देवच श्रेष्ठ म्हणणारे. देव एकच पण मग त्याच्या भक्तांच्या वागण्यात फरक का पडतो? देवाच्या चरणी लीन असणारा माणूस इतरांशी तुसडेपणाने का वागतो? साधे शिष्टाचारही का पाळत नाही? त्याला कसला गर्व असतो? सगळ्यांचा भाव सारखाच मग मिळणारे फळ वेगळे का असते? इतकं देवाचं करतो, इतका धार्मिक आहे पण वागण्यात उतरत नसेल तर उपयोग काय? या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर भगवंत देतात. भक्त श्रद्धाळू असतात पण ज्ञानी नसतात. भक्त साधना करतात पण त्यांच्या इंद्रियांवर, मनावर, भावनेवर, विचारांवर ताबा नसतो. पहिलीतला काय किंवा पदवीचा काय, विद्यार्थी हुशार असतो, मेहनती असतो, त्याच्या अनुभव आणि ज्ञानात फरक असतो. पी हळद आणि हो गोरी असं अभ्यासात होत नाही. मग तो अभ्यास क्रमिक असो किंवा आध्यात्मिक. ज्या लोकांकडे श्रद्धा आहे त्यांचा उद्धार कधीतरी नक्की होतो. सबुरी मात्र हवी. ज्यांची निष्ठा कुठेच स्थिर होत नाही असे लोक मात्र कायम असमाधानी राहतात. कारण त्यांचा विश्वास ना स्वतःवर असतो ना वैश्विक शक्तीवर. त्यामुळे त्यांना सुख सापडत नाही. मानलं तर सगळं छान असतं, नाहीतर प्रत्येक गोष्टीत काहीतरी कमतरता असते. चाफ्याला फार आयुष्य नसतं आणि सोन्याला वास नसतो. गरुडाला रूप नसतं आणि मोराला भरारी घेता येत नाही. जे आहे त्यात मानलं तर समाधान, नाही तर नाराजी. बरेच वेळा आपल्याला आहे त्यात चांगलं काय आहे हेच शोधता येत नाही. बसमध्ये बसलं तर पायी चालणाऱ्यांकडे बघावं, कारमध्ये बसलाय त्याच्याकडे नाही. यात समंजसपणा आहे. जर आपण यशाचे श्रेय घेतले तर अपयशाची जबाबदारीही घ्यायला लागते. आयुष्यात यश आणि अपयश, सुख आणि दुःख यांचा पाठशिवणीचा खेळ असतो. यश आपण एक वेळ पचवू पण अपयश घ्यायला आपले मन तयार नसते. माणूस परिपूर्ण कधीही नसतो, काहीतरी न्यून असतेच. जर देवत्व मानले तर करते पण आपल्याकडे राहत नाही आणि त्यामुळे आपण निराश होत नाही. यश एकट्याचे कधीच नसते पण आपला अहंकार ही गोष्ट नाकारतो. अपयशातही आपला वाटा असतो पण आपले मन तोही नाकारतो. या गोंधळातून आपल्याला बाहेर पडायचा एकच मार्ग आहे,
तो म्हणजे ज्ञान. ते उपासनेने मिळते. श्रद्धा देवावर असो वा कर्मावर असणे महत्वाचे. कोणाचा राम काम करतो तर कोणाचे कामच राम असते. कोणाला मूर्तीत आनंदाचा ठेवा सापडतो, कोणाला कर्मात. कारण देव सगळीकडे आहे. कुठेतरी निष्ठा स्थिर असायला हवी. प्रत्येक गोष्टीत त्रुटी घेण्यात, संशय घेण्यात तोटा आपलाच आहे. या जन्मी अध्यात्माच्या शाळेत प्रवेश तर घेऊ. म्हटलं आहे ना, घटका गेली पळे गेली, तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो, रामकारे म्हणाना. श्लोक 41 आणि 42. योग संन्यस्त कर्माणि ज्ञान संच्छिन्न संशयम्, आत्मवन्तन्न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय, तस्मादज्ञान संभूतं हृष्टै ज्ञानासिनात्मनः, छित्त्वैनं संशयं योग मा तिष्ठोत्तिष्ठ भारत. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम 4थोऽध्यायः. शब्दार्थ. हे धनंजया अर्जुना, ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयांचा नाश केला आहे, अशा अंतःकरण स्वाधीन असलेल्या मनुष्याला कर्मे बंधनकारक होत नाहीत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेक ज्ञानरूपी तलवारीने नाश करून समत्वरूप कर्मयोगात स्थिर रहा आणि युद्धाला उभा रहा. भावार्थ. संसाराचा त्याग, सर्वसंग परित्याग म्हणजे संन्यास असे आपण मानतो. गीतेत संन्यास या शब्दाचा अर्थ वेगळा अभिप्रेत आहे. गीतेत घरदार, आप्तजन सोडून जा असे सांगितले नाही. गीतेला संन्यास म्हणजे निष्काम कर्मयोग अपेक्षित आहे. ईश्वराला साक्षी मानून आपले कर्म करावे. अनन्य भावाने ईश्वराला शरण जावे. मनात संशय ठेवू नये. असे केल्याने कर्म अकर्म बनते, म्हणजे करणारा बंधनात अडकत नाही. त्याचे कर्मफळ संचितात जमा होत नाही. जोपर्यंत अज्ञान दूर होत नाही तोपर्यंत मनात नाना प्रकारच्या शंका येत राहतात. आपण गोंधळून जातो. नक्की काय करावे याचा निर्णय घेता येत नाही. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत काय योग्य आहे हे जाणून घेणे आवश्यक असते. सत्सद विवेक बुद्धी वापरून योग्य त्या पर्यायाची निवड करावी लागते. आलेल्या प्रसंगाला तोंड द्यावे लागते. ठाम उभे राहावे लागते. संकटाचा धीराने सामना करण्यातच खरा पुरुषार्थ असतो, कर्तृत्व असते. या अध्यायात कर्म आणि ज्ञान हे एकमेकांना पूरक आहेत असे भगवंतांनी सांगितले. कर्म आणि ज्ञान दोन्हीही आवश्यक आहेत. ज्ञान नसताना कर्म करून उपयोग नाही आणि ज्ञान असूनही कर्म केले नाही तर ज्ञान मिळवून उपयोग होत नाही. गीता हा उपनिषदाचा एक भाग आहे. यात जीवनातील श्रेयस आणि प्रेयस दोन्ही सांगितले आहे. गीतेत अविनाशी ब्रह्म सांगितले आहेच, पण कर्म कुशलतेने करून योग कसा साधावा हेही सांगितले आहे. आपल्या जीवनात समतोल साधायचा असेल, योग जाणायचा असेल तर गीता समजून घेणे आवश्यक आहे. दुसरा अध्याय ज्ञानाचे महत्त्व सांगतो. तिसरा अध्याय कर्म म्हणजे काय ते सांगतो आणि चौथा अध्याय ज्ञान प्राप्त करून निष्काम कर्म कसे करायचे आणि कर्म बंधनातून मुक्त होऊन संन्यस्त वृत्तीने कसे राहायचे ते सांगतो. असा हा ज्ञान कर्म संन्यास योग सांगणारा चौथा अध्याय आहे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.